हॅलो, गुड मॉर्निंग. मी वर्षा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो. तर आज मी ब्रेस्ट, पुन्हा शोल्डर, आपले जे साईड फॅट्स आहे, पोटावरील चरबी आहे, तर ती रिड्यूस होण्यासाठी मी व्यायामाचे प्रकार तुम्हाला दाखवत आहे. तर इथे मी शोल्डरचे, ब्रेस्टचे असे व्यायामाचे प्रकार तुम्हाला दंडावरील दाखवत आहे. तर हे असे सर्क्युलर मोशनमध्ये 20 ते 30 वेळा रिपिटेशन तुम्ही करायचं आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने तर मी असं 20-30 वेळा मनातल्या मनात नंबर्स काउंट करून असं रिपिटेशन करत असते. तर हे आहे दंडावरील आपले व्यायामाचे प्रकार. तर हे एकदम 7 ते 8 प्रकार मी तुम्हाला दाखवत आहे. तर याने तुम्ही जर महिनाभर केलं तर तुमचे खरंच दंड देखील कमी होतात. आणि आपण कुठेतरी डिस्टर्ब होतो की आपल्याला मनासारखे किंवा वेस्टर्न ड्रेसेस वेअर करताना आपण खूप डिस्टर्ब होतो आणि आपल्याला असं वाटतं की अरे आपल्या हातावर खूप म्हणजे चरबी आहे किंवा आपले फॅट्स असल्यामुळे आपल्याला वेस्टर्न कपडे पाहिजे तसे घालायला भेटत नाही. त्यामुळे आपण फार डिस्टर्ब होतो. त्यामुळे हे जर व्यायामाचे प्रकार आपण महिना ते 2 महिना कंटिन्यू केले तर आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबी रिड्यूस होऊन आपल्या ज्या हातावर फॅट्स आहेत ते हळूहळू रिड्यूस व्हायला लागतात आणि आपण स्लिम ट्रिम दिसायला लागतो. पाहिजे तसे कपडे वेअर करू शकतो. फक्त आपण स्वतःला मेंटेन स्वतःवर असं प्रेम केलं पाहिजे. तरच आपण आपले स्वतःमध्ये चेंजेस करू शकतो आणि व्यायामाची सवय लावू शकतो. तर आता हे आहे स्ट्रेचिंगचे प्रकार. असं मी वरती पूर्ण 2 हात धरून पूर्ण स्ट्रेच बसला पाहिजे आपल्या हातांना, पुन्हा आपल्या पूर्ण पाठीला, बॉडीला. तर आता मी इथं बघा मागे असं पूर्ण दोन्ही हात स्ट्रेट करून एकमेकांमध्ये मी बोटांना असं पकडलेलं आहे आणि मागे स्ट्रेट असं रिपिटेशन एकदम तुम्हाला सहन होईल असं 10 ते 12, 20 वेळा, 10 ते 20 वेळा असं तुम्ही मनातल्या मनात नंबर्स काउंट करून करू शकता. थोडं रेस्ट घ्यायचं आहे आणि मग करायचं आहे, कारण हातांना कळ लागते किंवा आपल्याला मागे पेन करतं. तर आता इथे बघा, जर आपलं ओटीपोट किंवा आपलं पोट जर कमी असेल तर आपलं जे कपाळ आहे ते आपल्याला गुडघ्याला टेकवण्याचा प्रयत्न करायचा किंवा खाली झोकायचं आहे. जसं सहन होईल तसं तुम्हाला खाली झोकून आपलं कपाळ गुडघ्यांना टेकवण्याचा प्रयत्न करायचा आणि पूर्ण स्ट्रेट हात, पाय स्ट्रेट ठेवायचे, गुडघ्यांमध्ये फोल्ड करायचे नाही. काही सेकंद होल्ड करायचं आणि पूर्ण खाली झोकून राहायचं आहे. म्हणजे याने आपल्या पाठीला, कमरेला, मणक्याला खूप आराम मिळतो आणि आपले दंड देखील हातापायांचे कमी होतात. साईड फॅट्स, थाईचे फॅट्स, पुन्हा आपले पायावरील जी चरबी असते ती सुद्धा रिड्यूस होते. पूर्ण स्ट्रेट पाय धरायचे आहे, काही सेकंद होल्ड करायचं आणि असं झोकून राहायचं आहे. तर अशा पद्धतीने हे जे व्यायामाचे छोटे छोटे प्रकार आहे त्याने खूप सारा आपल्या शरीराला फायदा होतो. तर आता पूर्णपणे स्ट्रेट असं बसायचं आहे, मागे झोकायचं आहे. याने आपली डबल चिनसुद्धा रिड्यूस होते. आपल्या पोटावरील जी अतिरिक्त चरबी आहे ती हळूहळू कमी व्हायला लागते आणि हात मागे स्ट्रेट करायचे. तर आता दोन्ही पायांमध्ये मी अंतर ठेवलं आहे आणि आपलं जे कपाळ आहे ते गुडघ्याला टेकवायचं आहे आणि अशा पद्धतीने रिपिटेशन 20, 30, 40 वेळा असं तुम्ही करायचं आहे. तर हे बघा, याने सुद्धा खूप सारा साईड फॅट्स कमी होतात. त्याचबरोबर आपलं जे ओटीपोट आहे त्यावरील आपले जे अतिरिक्त चरबी आहे ती सुद्धा रिड्यूस व्हायला मदत होते. अशा पद्धतीने तुम्ही व्यायामाची सवय लावा. हे छोटे छोटे प्रकार जरी केले तरी त्याने खूप सारा मोठा फायदा होतो आपल्या शरीराला आणि आपण कधी बारीक होऊ किंवा आपण कधी मेंटेन होऊ हे देखील आपल्याला कळत नाही. फक्त आपण हे रेग्युलर आपल्या रोजच्या डेली जीवनामध्ये आपण स्वतःला अशी सवय लावून घेतली पाहिजे व्यायामाची. आणि व्यायाम हा खूप बेस्ट आहे. म्हणजे तुम्ही काही करू नका, फक्त व्यायाम केला आणि आहार व्यवस्थित घेतला की तुम्ही फिट राहाल. अगदी डॉक्टरांची एक गोळी देखील तुम्हाला लागणार नाही. तर अशा पद्धतीने आहे. तर आता हे मी व्यायामाचे प्रकार छोटे मोठे असे सकाळच्या प्रहारी करत असते. तर याने सुद्धा डबल चिन किंवा आपली जी मानेवर चरबी असते तर ही हळूहळू कमी व्हायला लागते. स्ट्रेट बसायचे पूर्ण आणि वरती काही सेकंद होल्ड करायचे, वरती बघायचे पूर्ण स्ट्रेट आपल्याला आणि आपल्या तोंडाचा पाऊत करायचा आहे. म्हणजे आपले होठ जे आहे ते आपले असे वरती उचलून धरायचे आहेत, ठेवायचे, काही सेकंद होल्ड करायचे आहेत. तर अशा पद्धतीने तोंडाचा पाऊत करायचा आणि काही सेकंद होल्ड करायचं. याने आपली डबल चिन गायब होते. आपल्या फेसला वेगळाच असा फेस कट होतो आपला, म्हणजे वेगळाच शेप येतो आणि मानेला देखील फरक पडतो.
तर आपण कधी कधी बघा सतत कामात असतो, ऑफिशियली कामं असतात किंवा घरातली कामं, तर आपली मान वगैरे पेन करायला लागते, कधी कधी मानेला पट्टा देखील बेल्ट लावावा लागतो. तर हे सगळे व्यायामाचे प्रकार जर केले मानेचे तर हळूहळू मानसुद्धा पेन करायची थांबते. तर हे बघा आपला हा जो फेस कट आहे हा व्यवस्थित दिसायला लागतो. तर हे मी माझ्या स्वतःचा अनुभव तुमच्याशी शेअर करते. इवन मी म्हणजे हे सगळं एक्सरसाइज व्यायाम करूनच मी असे स्वतःमध्ये चेंजेस करते. वेगवेगळे आहार, वेगवेगळं डाएट किंवा वेगवेगळे व्यायामाचे प्रकार करून मी असं स्वतःला फिट ठेवण्याचा प्रयत्न करते. तर असं हे सर्क्युलर मोशनमध्ये मी व्यायामाचे प्रकार करत आहे. तर आता माझा व्यायाम झाला, मी फ्रेश झाली, अंघोळ वगैरे केलेली आहे आणि व्यायाम केल्यानंतर तुम्हाला माहीतच आहे मी सगळं झाडलोट वगैरे क्लिनिंगची कामं करून घेते एक अर्धा पाऊण तासामध्ये आणि मग अंघोळ करून फ्रेश असं देवपूजा मी इथे केलेली आहे. तर अशा पद्धतीने इथे माझा धूप दीप अगरबत्ती रोजचा दिवा हा देवापाशी माझा सकाळ संध्याकाळ तेवत असतो आणि खूप मनाला प्रसन्न वाटतं, घरामध्ये फ्रेश वाटतं. तर अशा पद्धतीने मी करत आहे. तर इथे मी सगळं झाडलोट वगैरे क्लिनिंगची कामं करून घेतलेली आहे, फरशी वगैरे पुसून घेतलेली आहे. तर तुम्ही बघू शकताय. तर माझं जवळपास अर्धी कामं आवरलेली आहेत सकाळची. तर आता इथून पुढे आज आहे 15 ऑगस्ट आणि तसेच मुलांना आज ऑनलाईन मीटिंग जॉईन करायची आहे. तर त्यांना आज स्कूल नाही आहे, बस फॅसिलिटी अवेलेबल नसल्यामुळे त्यांना जे घरी आहेत त्यांना ऑनलाईन मीटिंग जॉईन करायला सांगितलेले आहे. तर आता त्यांचं ते आवरून जॉईन करतील आणि मी इतक्यात पटपट आवरून मला खालीसुद्धा सोसायटीमध्ये झेंडावंदन करायला जायचे. तर इथे मी सगळं आवरून घेतलेलं आहे. तर मी पोळ्या वगैरे म्हणजे चपाती वगैरे बनवून ठेवलेले आहे आणि भाजी. तर मग मुलांना म्हटलं की भूक लागल्यावर तुम्ही खा. तर आता इथे मी खाली आलेली आहे सोसायटीमध्ये. तर इथे झेंडावंदन आहे त्यामुळे लवकर आले मी. जान लगाए, वो भी कोई कम शहीद नहीं थे, हम अक्सर उनको याद नहीं करते। तो मेरी कविता में उनके बारे में भी है थोड़ा। अभी उम्र की उमंगा का मौसम जागा ही था, अभी उम्र की उमंगा का मौसम जागा ही था कि वे कुर्बानी मतवालों ने वे कुर्बानी के मस्त मतवालों ने जीवन की डोर माँ के हवाले कर सदा के लिए सो गए। कभी रहती है संसार में पर सम्मान का ताज तिरंगे का दुसाला हर किसी के नसीब में नहीं होता। सम्मान का ताज तिरंगे का दुसाला हर किसी के नसीब में नहीं होता। हेलो एवरीवन, मेरा नाम आरुषि मुंजावर है और आज मैं एक पैट्रियोटिक मशअप गाने वाली हूँ। ये देश है वीर जवानों का, लबेरों का, मस्तानों का, इस देश का यारो, इस देश का यारो क्या कहना, ये देश है दुनिया का कहना। हो हो मेरा जूता है जापानी, ये बदलूं इंग्लिस्तानी, सिर पे लाल टोपी रूसी, फिर भी दिल है हिंदुस्तानी। मेरा जूता है जापानी, ये दुनिया एक दुल्हन दुल्हन के माथे की बिंदिया। ये मेरा इंडिया, ये मेरा इंडिया, ये मेरा इंडिया, आई लव माय इंडिया। तर इथे त्या काकूंनी खूप छान असं भाषण केलेलं आहे, सांगितलेलं आहे हिंदीमध्ये आणि तसेच लहान मुलांनी देखील वंदे मातरम, राष्ट्रगीत असं बोलून दाखवलेलं आहे. तर खूप छान वाटतं. सगळे फेस्टिवल इथे सोसायटीमध्ये सेलिब्रेशन केले जातात. तर अशा पद्धतीने माझी हे सोसायटी आहे आणि इथे आम्ही सगळे असं काही फेस्टिवल्स असतील तर आम्ही गणेश उत्सव वगैरे, पुन्हा राम सोहळा मागे मी तुमच्यासोबत शेअर केलेलेच आहेत ते व्हिडिओ. तर अशा पद्धतीने सगळं काही इथे सेलिब्रेशन होतं. तर इथे सगळे सोसायटीतले जमा झालेले आहेत फ्रेंड्स. तर हे बघा आणि अशा पद्धतीने आहे. तर इकडे नाश्त्याची वगैरे सोय केलेली आहे. तर आता हे सगळं उरकल्यानंतर मग आम्ही सगळे नाश्ता वगैरे करूनच मग घरी जाणार आहोत. तर अशा पद्धतीने आहे. सगळ्या याची लोकं आहेत इथे, सगळ्या धर्माची, हिंदू मुस्लिम भेदभाव असा काही न करता सगळे इन्वॉल्व होतात आणि मस्त असं आम्ही सेलिब्रेशन करतो. गणेश उत्सव, त्यासोबत बाकी काही दहीहंडी वगैरे सगळे फेस्टिवल इथे सेलिब्रेट होतात. तर अशा पद्धतीने माझी ही सोसायटी आहे आणि खूप फ्रेश वाटतं इथे आल्यानंतर. गार्डन पण खूप छान आहे. तर हे बघा, तर अशा पद्धतीने आहे.
तर जे ते ज्याला येतं त्या पद्धतीने ते इथे छान असं बोलून दाखवतं. तर असं आहे. तर आता आम्ही इथे सगळे फ्रेंड्स जमा झालेलो आहोत. तर आता नाश्ता वगैरे करणार आहोत. तर इथे खूप छान असा नाश्तासुद्धा ठेवला जातो. गरम गरम समोसे, जिलेबी. तर अशा पद्धतीने आहे. लहान मुलं अगदी लहानांपासून मोठ्याल्यांपर्यंत इन्व्हॉल्व होतात इथे. आली नंतर आवरलं, तसेच कपडे वगैरे वॉश केले आणि सर पण लवकर आले. तर त्यांनी पण नाश्ता आणला होता मुलांसाठी बाहेरून. त्यामुळे मग काही आता मी फक्त चपाती वगैरे बनवून भाजी पोळी बनवलेली आहे आणि मग त्यांनी नाश्ता केला आहे. तर आता दुपारी जेवू. तर इथे जो टी व्ही घेतला होता हायर कंपनीचा, तर ते कंपनीचे लोक आलेले आहेत. तर इथे ते फिटिंग करून देत आहेत. आणि हे बघा, आता गुगल टी व्ही घेतलेला आहे. तर सगळं ऑनलाईन आहे यावर आणि अगदी तुम्ही रिमोट नसतानासुद्धा ऑपरेट करू शकता. आणि तसेच आपल्याला जे पाहिजे ते सॉन्ग जे पाहिजे ते आपण टी व्हीवर बोलून लावू शकतो. म्हणजे आपण टी व्हीवर बोललो व्हॉईस की लगेच ते येतं. तर अशा पद्धतीने हा गुगल टी व्ही आहे. तर गुगल टी व्ही वगैरे फिट केला. त्यानंतर मग थोडंसं मूवी वगैरे बघितला आणि आता झालेली आहे संध्याकाळ. तर चहा वगैरे घेतला आणि आता इथे आज ठरवलं की छान भरल्या वांग्याची भाजी करायची. तर आज अगदी झटपट 5 ते 6 मिनटामध्ये वांग्याची भाजी तयार होते. तर कशा पद्धतीने होते हे मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर इथे मी गावठी वांगी छान कापून घेतली. मसाला काढून घेतलेला आहे. कांदा, खोबरं, आलं, लसूण आणि कोथिंबीर. तर हे सगळं कट करून घेतलं. तव्यावर आता छान आपल्याला ब्राऊन कलरचं होईपर्यंत कांदा, खोबरं हे सगळं भाजून घ्यायचं आहे. तर इथे मी खोबरं भाजून घेते. खोबरं भाजून घेतल्यानंतर आलं, लसूणसुद्धा त्यामध्ये ॲड करून ते सुद्धा तेल टाकून भाजून घेतलेलं आहे. भाजून घेतल्यानंतर सगळं आपल्याला भाजून घ्यायचं. छान खरपूस असं भाजायचं आहे. जास्त असं काळसर करायचं नाही आहे, नाहीतर मग जळकट असं भाजीला चव लागते. त्यामुळे व्यवस्थित असं अगदी हाय फ्लेमवर न भाजता मीडियम नॉर्मल गॅस करायचा आणि त्यावर भाजून घ्यायचं आहे. तर मी आता कांदा वगैरे भाजून घेते आहे. तर अशा पद्धतीने अगदी भरल्या वांग्याची भाजी झटपट करायची. जर तुम्हाला घाई असेल आणि वांग्याची भाजी करायची असेल तर बऱ्याचदा त्याला वेळ लागतो शिजायला. त्यामुळे मी अगदी झटपट तुम्हाला दाखवणार आहे कशा पद्धतीने करते. तर हे बघा, व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर जर नवीन असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा, म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. तर आजचा सुद्धा सुट्टीचा दिवस असा माझा बिझी गेलेला आहे. तरी आणि शक्यतो कसा तो बिझीच जातो, कारण दिवसभर स्टेप बाय स्टेप कामं असतं. सकाळचा नाश्ता, जेवण. तर आज तिथे मी खाली सोसायटीत गेली, त्यामुळे मी सकाळी तिथे नाश्ता केलेला होता, समोसा खाल्लेला. आणि त्यानंतर सरांनीसुद्धा बाहेरून मुलांसाठी नाश्ता आणला. त्यामुळे मग सकाळी मी भाजी पोळी वगैरे बनवलेली होती. शेंगदाण्याची चटणी वगैरे करून ठेवते. त्यामुळे फारसं काही मला गरज अशी पडत नाही. आणि मुलं सगळं खातात काय असेल ते. त्यामुळे मग अशा पद्धतीने माझा दिवस गेला. त्यानंतर मग सगळं घरातील कामं आवरले आणि मग आता संध्याकाळचं पुन्हा स्वयंपाकाची तयारी. तर आता माझा मसाला भाजून झालेला आहे, तो मी मिक्सरला ग्राइंड करून घेतला. एकीकडे मी कुकर तापायला ठेवलेला आहे. तर अगदी घाईच्या कामाला झटपट तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही कुकरला भाजी लावू शकता. अगदी 1 ते 2 शिट्ट्यांमध्ये भाजी आपली छान ग्रेव्ही अशी मस्त चवदार होते. तर हे बघा, मी जेव्हा घाई असेल त्यावेळेला मी अशी झटपट अशी कुकरला लावून देते. तर आता इथे तेल टाकलेलं आहे, कुकर तापवून घेतला आहे. तर त्यामध्ये मी जिरी मोहरी टाकणार आहे आणि नंतर मसाले ॲड करणार आहे. तर आता तुम्ही बघताय इथे मी तेल तापल्यानंतर मग त्यामध्ये मी जिरी मोहरी टाकणार आहे. तर आता तेल तापलेलं आहे. तर त्यामध्ये मी गरम मसाला टाकलेला आहे 1/2 टीस्पून. नंतर आपला जो घरचा गोडा मसाला आहे तर तो मी अर्धा चमचा टाकला आहे. त्याच्यानंतर धना पावडर अर्धा चमचा टाकलेला आहे आणि हळद थोडीशी टाकलेली आहे चिमूटभर. तर अशा पद्धतीने, आणि बेडगी मिरची कलरसाठी अर्धा चमचा टाकलेला आहे. तर मी चौघांसाठी भाजी बनवत आहे आणि आम्हाला फारसं स्पायसी किंवा तिखट लागत नाही. त्यामुळे मी इथे नॉर्मल असे मसाले टाकून घेतले. मसाल्याचं प्रमाण कमी जास्त तुम्ही करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. तर इथे जो मी मसाला वाटलेला होता तर तो थोडासा मसाला मी इथे तेलामध्ये परतून घेते आणि बाकी मसाला मग मी याच्यामध्ये भरणार आहे वांग्यामध्ये. तर हे बघा, अशा पद्धतीने मसाला परतून घ्यायचा आहे.
म्हणजे वेळ पण लागत नाही. एकीकडे मसाला परतून घ्यायचा आहे आणि जे एकीकडे वांगी जे आपण कट केलेली होती त्या वांग्यांमध्ये थोडा मसाला भरून घ्यायचा आहे. तर आता आपण बघू, जो मी मसाला वाटलेला होता त्यातला थोडा मसाला आणि जो परतलेला होता कुकरमध्ये त्यातला थोडा मसाला काढून घेतला. तर असा मिक्स केला. त्यामध्ये मी 2 ते 3 चमचे दाण्याचा जाडसर कूट टाकलेला आहे आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. तर हे सगळं मिक्स करायचं. कोथिंबीर टाकायची आहे आणि थोडंसं मसाला पुन्हा ॲड करायचे त्याच्यामध्ये. धना पावडर, गोडा मसाला, लाल तिखट आणि हळद. आणि हे सगळं मिक्स करून आपण जे वांगे कट केलेली होती त्यामध्ये तो भरायचा आहे. तो खूप चटकदार अशी ग्रेव्ही भाजी होते गावठी वांग्याची आणि बाजरीच्या भाकरीबरोबर तो खूप छान लागते गरमागरम. तर इथे बघा मी वांग्याला 4 म्हणजे मध्ये 4 भाग करून घेतलेले आहेत आणि गावठी वांगी आहेत. तर वांगी आणताना नेहमी गावठी काट्याची वांगी आणायची, म्हणजे ती रुचकर आणि चवदार लागतात. तर मी त्याच्या अर्धे मागचे जे दांडे होते ते कट करून घेतले, स्वच्छ धुवून घेतले आणि त्यामध्ये मी मसाला भरून घेतला आणि उरलेला मसाला पुन्हा आपल्याला तेलामध्ये टाकायचा आहे परतायला. तर आता इथे मी मसाले भरून घेतलेले आहेत. आता कुकरमध्ये ती वांगी आपण परतून घ्यायची परत त्या मसाल्यामध्ये आणि 1-2 मिनटं फक्त. त्यानंतर जो उरलेला मसाला आहे तो पण मी त्याच्यामध्ये मिक्स केलेला आहे. तर आता हे पुन्हा आपण सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर मग पाणी मी टाकलेलं आहे. तर पाणी तुम्ही तुमचं प्रमाण कमी जास्त करू शकता. तर मी इथे थोडीशी ग्रेव्ही बनवणार आहे, म्हणजे 4 ते 5 जणांसाठी भाजी होऊन जाते. तर इथे मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे आणि फक्त 2 शिट्ट्या घ्यायच्या आहेत. 2 शिट्ट्यांमध्ये अगदी परफेक्ट भाजी होते. 3 शिट्ट्या पण नाही घ्यायच्यात आणि 1 शिट्टी पण नाही, कारण काय वेळेला काय होतं की वांगी कच्ची राहू शकतात. त्यामुळे 2 शिट्ट्यांमध्ये छान वांगी शिजली जातात. तर हे बघा, आता मी इथे पाणी ॲड केलेलं आहे आणि चवीनुसार मी आता मीठ टाकून घेते आहे. नंतर पुन्हा चमच्याने सगळं मिक्स करून हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि त्यानंतर मग झाकण लावून अगदी 2 शिट्ट्या होऊन द्यायच्या आहेत. तर आता बघू शकताय तुम्ही, मी इथे जेवढं मला पाणी पाहिजे तेवढं मी पाणी ॲड केलेलं आहे आणि अगदी 5 मिनिटामध्ये आपली भाजी वांग्याची तयार होते. तर हे बघा, अशा पद्धतीने मी कुकरला झाकण लावलं आहे आणि 2च शिट्ट्या करणार आहे. 2 शिट्ट्यांमध्ये अगदी भाजी आपली परफेक्ट तयार होते. आता कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत आणि अगदी मी कुकर थंड झाल्यावर कुकर उघडून बघते आहे. तर हे बघा, भाजीला छान तरी आली आहे, मस्त ग्रेव्ही झालेली आहे. तर आता आपण छान असं जेवायला घेऊया. गरमागरम सर्व करायची बाजरीच्या भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर. तर इथे मी आज मुलांसाठी चपाती बनवलेली आहे. तर चपाती, पापड, लोणचं आणि वांग्याची भाजी. तर या जेवायला. तर आता माझा व्लॉग मी इथेच एंड करते. आय होप आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा.